नागर सोनटक्के सर नेवाशीतली बरीचशी मंडळी या ठिकाणी मिळाली आणि ते पेरू आंदोलन आपण यशस्वी केलं आणि त्यातून हे सरी चर्चा पुढे होत आली आणि आता त्यांचाही नारायणगावान आणि राळेगण हा शिवरस्ता आहे तो सुद्धा तो लावून धरला त्यांनी, त्याला सुद्धा आता यश आलं. त्या यश येण्यासाठी त्यांना सुद्धा प्रयत्न त्यांनी काय केलं की आमच्या सखाराम काळे यांच्या पुतणी आहेत, त्या आमच्या माझे वर्गमित्र आहेत तेलगोडगावचे, त्यांच्या पुतणी आहेत प्रतीक्षा काळे मॅडम आणि त्या नगरला असतात. तर त्यांनी त्यांचा संपर्क झाला आमचे गाडगे पाटील यांच्या कार्यालयामध्ये. आता मी तिथं नोकरी केली ती गाडगे पाटलाकडे मी, आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतली आणि त्यातून त्यांनी एक याचिका दाखल केली की नारायणगावान राळेगण शिवरस्ता हा मातोश्री योजनेप्रमाणे का खुला होत नाही, त्यासाठी रिट पिटिशन दाखल केल्यानंतर 8247 नंबर पिटिशन येणार ते त्यांना यश आलं. त्यांनी सांगितलं की 60 दिवसात तहसीलदाराने हा शिवरस्ता खुला करून द्यावा, परंतु त्यासाठी काय त्या आवळकंटे होते ना त्या ठिकाणी, आवळकंटे ते मानलं नाही. त्याच्यानंतर आता ते दुसरे मॅडम आले त्यांनी मानलं नाही, परंतु या ठिकाणी आता अवमान याचिका दाखल झाली आणि प्रतीक्षा मॅडम या ठिकाणी लढत देत आहेत. त्याबद्दल त्याचं म्हणून आपण या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन ठेवलेलं आहे. या मार्गदर्शनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी करतो. त्या ठिकाणी संभाजीनगरचे काही मॅक्झिमम शेतकरी आहेत आपल्या हायकोर्टात ज्यांनी आपल्या आतापर्यंत लढाई लढली त्यांच्यामुळे आपला निकाल लागला. त्या प्रतीक्षा काळे आता 10 मिनिटात आपल्याजवळ येणार, ते आल्यानंतर त्यांना डिस्टर्ब करणे, कारण त्यांचे 1-1 मिनिटाचा वेळ असतो. अशा अधिकाऱ्यांना डिस्टर्ब करू नका. प्रत्येकाची कागदपत्र घेऊन जातील, प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने जबाबदारी पुढं कसं काम करायचं, आतापर्यंत आपण काय केलं आणि इथून पुढं काय करायचं आणि कशा पद्धतीने पेंडिंग राहिली त्याची कारणं काय, हे सगळ्या गोष्टी सविस्तर चर्चेमध्ये ते आपल्या जे शेतकऱ्यांचे आहेत, परंतु त्यांच्या मागे काही जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्यांचा आपण मर्यादित वेळ घेऊन आपण त्यांना विनंती केलेली तेवढं एक आपण जाऊ त्यांनी प्रोटोकॉल पाळलो. आता 10 मिनिटात येणार थोडंसं डिस्कशन चालू आहे आधी. त्यामुळे सर काय सांगाल, आज तुम्ही संभाजीनगरमध्ये आला, याच्या आधी पण आला होता, काय प्रश्न आहे आणि काय काय किती प्रश्न सुटले संभाजीनगरच्या शेतकऱ्यांचे? संभाजीनगरमध्ये आज एक विशेष मीटिंग घेतलेली आहे. या ठिकाणी खरं पाहता आता संभाजीनगर हायकोर्टामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ याच्यामध्ये आपला एक पारनेर तालुक्यातील एक निकाल होता. त्याच्या आधारे शिवपालन क्षेत्रस्त्या संदर्भात एक मातोश्री पालनच्या शासन निर्णयानुसार एक निकाल लागला होता का शेतकऱ्यांसाठी 60 दिवसाच्या आत रस्ते खुले करून देण्याचा आदेश या ठिकाणी हायकोर्टातून लागला होता. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं संरक्षण फी आणि मोजणी शुल्क आकारूनच नये असं हायकोर्टाने आदेशित केले होतं, परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला तहसील कार्यालयाकडून न झाल्यामुळे आपण या ठिकाणी अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने आदेश दिल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याची एक मोजणी पण राळेगण सिद्धी नारायणगाव रस्त्याची मोजणी झाली. त्यानंतर आपण राज्यभर वेगवेगळ्या प्रकारचे पेरूवाटप आंदोलन केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पेरूवाटप आंदोलन केलं. तर या ठिकाणी आता थोड्या वेळामध्ये आमच्या सहकारी ज्यांनी ही केस चालवली त्या या ठिकाणी प्रतीक्षा काळे आज शेतकऱ्यांना थोड्याच वेळात मार्गदर्शन करणार आहेत का जे शेतकरी आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय का शासन निर्णय अनेक बनतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पोलीस संरक्षण असेल, मोजणीचं शुल्क असेल, या संदर्भात अनेक काही तांत्रिक अडचणी आहेत. तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, कलेक्टर असेल, आयुक्त कार्यालय असेल, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा आणि तालुका समितीने ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कार्यवाही होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संतापाची एक लाट निर्माण झालेली आहे की सरकार एका बाजूला घोषणा चांगल्या प्रकारे करते परंतु अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही संभाजीनगरमध्ये जे शेतकरी आहेत शासन निर्णय बनले प्रयत्न करतात, कार्यालयामध्ये जातात आणि तहसील प्रत्येक कार्यालयामध्ये त्यांना हेलपाटी मारायला चुकत नाही. वेगळ्या प्रकारे निकाल चुकीच्या पद्धतीने दिले जातात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संताप आहे. अनेक वर्ष शेतकरी या संघर्षात असल्यामुळे आज एक न्यायालयीन मार्गदर्शन शासन निर्णय बनल्यानंतर त्याची अंमलबजावणी न केल्यानंतर काय करायचं हे शेतकऱ्यांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे अनेक वर्ष ते फक्त फसवलं जायचं, त्यांना एक गोंधळ केला जायचा. त्याच्यामुळे आता ही मुख्यमंत्री बळीराजा योजना ही जी आलेली आहे शासनाची याच्यामध्ये सांगितले का 90 दिवसाच्या आत अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्ता खुला करून दिला पाहिजे, परंतु त्या कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे आता पुढचं पाऊल आम्ही अशा प्रकारे उचलणार आहोत का ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही त्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी पुढच्या काळामध्ये याचिका आम्ही दाखल करणार आहोत आणि अशा प्रकारे जे अधिकारी करणार नाहीत त्यांना भविष्यात न्यायालयात उभं केल्याशिवाय शिवपालन क्षेत्रस्थाजवळ थांबणार नाही. आज आपण पाहतोय
का पूर्वीच्या काळी 100 एकर 200 एकर जमीन होती, आज तुकडीवारी झाली, विभाजन झालं, अनेक शेतकऱ्यांना जमिनी विकायची वेळ आली, शेतकऱ्याच्या मुलांना शेतात जायला रस्ता नाही आहे. आणि जोपर्यंत चवळीचा सगळ्यात महत्त्वाचा मोठं चवळी जनजागृती करताना शेत तिथे रस्त्याने गाव तिथे समृद्धीचा नारा दिला आहे. एका बाजूला सरकार म्हणते समृद्ध महाराष्ट्र झाला पाहिजे, समृद्ध शेतकरी झाला पाहिजे, एका बाजूला तुम्ही बुलेट ट्रेन आणताय, पण एका बाजूला गावात ग्रामीण भागाचं आपण ग्रामविकासाचं जे महात्मा गांधींचं स्वप्न होतं का खेड्याकडे चला, जर शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील मी ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे, औरंगाबाद हायकोर्टामध्ये मी वकील म्हणून प्रॅक्टिस करते. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा बनलेला विषय कुठला असेल तर तो शेतरस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या संदर्भाने आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आज खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जात आहेत. कारण शेतातला माल जर बाहेर आणायचा आहे तर त्यांना रस्ता नाही आहे, शेतात जायचं आहे रस्ता नाही आहे, ज्यांची शेतात घरं आहेत त्यांना घरातला माणूस आजारी पडला तर तिथपर्यंत जाण्यासाठी गाडीसुद्धा पोहोचत नाही. एवढी वाईट अवस्था आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळाबरोबरच किंवा अतिवृष्टी ह्या समस्या आहेतच, पण या समस्यांबरोबर त्यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या जी आहे ती शेतरस्त्यांच्या संदर्भाची समस्या आहे. तर याच समस्येला हात घालून आणि ह्या समस्या कशा पद्धतीनं सोडवता येईल याच्यासाठी म्हणून शरद पवार साहेब आणि आम्ही मिळून एकत्र मिळून ही चळवळ उभी केलेली आहे. शिवरस्ता, पाणंद रस्ता आणि शेतरस्त्यांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल यासाठी म्हणून आम्ही चर्चा केली, त्यावर अभ्यास केला आणि त्यानंतर आपण एक याचिका दाखल केली होती. 11/11/2021चा जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे शासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने ही जी रस्ते आहेत हे अतिक्रमण मुक्त करावेत, कशा पद्धतीने ह्या रस्त्यांना किंवा शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाण्यासाठी अडथळा होणार नाही याच्यासाठी कशा पद्धतीनं समित्या स्थापन कराव्यात, त्याची अंमलबजावणी कशी करावी, सूचना अशा पद्धतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र झालं असं की ह्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपण जेव्हा याचिका दाखल केली, याचिकेला आपल्या यश आलं. माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही याचिकेवरती सुनावणी घेतल्यानंतर आपल्या बाजूने याचा निर्णय झाला. या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 60 दिवसांच्या आत जे काही याचिकाकर्ते शरद पवार साहेब आहेत आणि यांच्याबरोबर आणखी जे काही तक्रारदार आहेत ज्यांच्या रस्त्याच्या समस्या आहेत अशांनी अर्ज दाखल करायचे. हे अर्ज दाखल केल्यानंतर त्याच्यावर 60 दिवसांच्या आत सुनावणी घ्यायची, दोन्ही पक्षांची बाजू समजून घ्यायची, सुनावणी घेऊन त्यावरती जर शक्यता गरज भासल्यास स्थळावरती जाऊन स्थळ पंचनामा करायचा आणि त्यानंतर जी काही कायद्यात प्रोसेस दिलेली आहे, जी काही प्रक्रिया दिलेली आहे त्या सगळ्या प्रक्रियेची अंमलबजावणी करून त्यावर न्याय निर्णय द्यायचा आणि त्यानंतर रस्ते खुले करायचे. मात्र झालं असं की आमच्या सगळ्यांच्या मते तहसीलदारांना हा निर्णय कळाला नाही आणि त्यामुळे त्यांनी फक्त एकाच रस्त्यावरती फोकस केला, शिवरस्त्यावर. आणि जो काही पवळे साहेबांची एकमेव तक्रार होती त्या तक्रारीवरती त्यांनी फोकस केला. मात्र तो प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. आपण अवमान याचिका दाखल केली, अवमान याचिका दाखल केल्यानंतर पवळे साहेबांनी देखील पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानंतर थोड्याफार प्रमाणात हालचाली झाल्या. तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावरचं काम पूर्ण केलं. मात्र आता आपला जो काही शिवरस्त्याच्या संदर्भाचा पारनेरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रलंबित आहे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि ग्रामपंचायती यांच्या दालनामध्ये. परंतु इतर जे शेतकरी आहेत, पवळे साहेबांच्या बरोबर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज दाखल केलेले होते त्यांच्या तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. म्हणजे अजूनही त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत. आता हे प्रश्न सोडण्यासाठी नेमकं कोणत्या पद्धतीनं आम्हाला पावलं उचलावी लागणार आहेत किंवा शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण कायद्याचाही या अधिकाऱ्यांना धाक राहिलेला नाही आहे, कायद्यात घालून दिलेल्या किंवा शासनाने वेळोवेळी कागदपत्रावरती ज्या काही सूचना केल्यात या सूचनांचं पालन करण्यासाठी देखील हे अधिकारी त्यांची जबाबदारी आहे किंवा त्यांचं कर्तव्य असं त्यांना वाटत नाही आहे. तर हे शेतकरी किती वेळा त्यांच्या दारात हेलपाटे मारणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळे आता ह्या चळवळीला वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याची आज गरज निर्माण झालेली आहे.